अजब कारभार. कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत रस्त्याच्या कामासाठी चक्क घरगुती गॅसचा वापर. प्रशासनाचा डोळे बंद करून कारभार. शिवसेना आक्रमक. देशात एकीकडे गॅसची टाकी मिळवण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात धडपड सुरू असताना कागल हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये एक प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली आहे. या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या वर्षभरापासून रस्त्याचं काम सुरू आहे. मुख्य रस्त्यातील 1.5 किलोमीटरचा रस्ता अद्यापही पूर्ण झाला नाही. मात्र मुख्य रस्त्यावर जागोजागी गतिरोधक केले आहेत आणि आज या गतिरोधकावर झेब्रा क्रॉसिंग पांढरे पट्टे मारण्याचं काम सुरू आहे. हे काम करत असताना चक्क घरगुती गॅसचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत शिवसेना पदाधिकारी आक्रमक झाले आहेत, तर प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. याबाबत ठेकेदाराला प्रश्न विचारल्यावर हे काम करण्यासाठी घरगुती गॅसचा वापर चालतो अशी उत्तरं मिळाली आहेत. यावर प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणं उचित ठरेल. मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी. महाराष्ट्र आज 5 स्टार MIDC येथे अनलिगली म्हणा किंवा काय घरगुती गॅसचा वापर होताना दिसत आहे. एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना शासनाकडून 40, 45, 46, 50 दिवसांनी गॅसची टॉकी मिळत असताना एकेकाला दळणावर जेवण करण्याची परिस्थिती येत आहे. परंतु इथं राजरोजपणे दिवसा ढवळ्या एका व्यावसायिक घरगुती गॅसच्या टॉकीचा वापर करताना दिसत आहे. इथं गॅसची टॉकी आहेत, आज 2-3 टॉकी आहेत. त्यांना कुठून एवढ्या गॅसच्या टॉक्या मिळत आहेत हा प्रश्न मला अन्न पुरवठा व प्रशासनाला विचारायचा आहे. यांचं कुठं लागेबाजी आहेत का काय? यांना इतक्या टॉक्या कशा मिळतात? सर्वसामान्य माणसाला मात्र हे टॉकी थकल्यानंतर 25-30 दिवसांनी वेटिंग लावायचं व 40 दिवसानंतर टॉकी मिळणार आणि यांना कुठं मिळते? प्रशासनानं या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं हीच माझी विनंती आहे व नाहीतर या गोष्टीवर आवाज उठवण्यात येईल शिवसेनेमार्फत.